रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय अतिशय महत्त्वाचा आहे. स्त्रिया किंवा मुलींना जे आजार होतात किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे जे कामं होत नाही, त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आधार श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 22व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, लक्षात ठेवा. त्या श्लोकावरून पुराव्यावरून सांगतोय, तर तत्पूर्वी श्लोक सांगण्यापूर्वी सांगतो. अलीकडं खूप इतके मॉडर्न लाईफ झालेलं आहे. सेपरेट घर असल्यामुळे म्हणा किंवा एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे म्हणा, पुरुषांना बी स्त्रियांना बी भान राहिलेलं. आलं का लक्षात तुमच्या? पुरुषांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. विवस्त्र होऊन, पूर्णता नग्नता होऊन कधीही स्नान करू नये. विवस्त्र म्हणजे लक्षात येईल तुमच्या, अंगावर एकही वस्त्र न ठेवता कधीही स्नान करू नये. आणि जे तुम्ही लहान मुलांना तिथूनच तुम्ही सुरुवात करताय. लहान मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही बाळाला सुद्धा आंघोळ घालताना कमरेच्या खाली लंगोट असावी, लक्षात ठेवा, छोटीशी, की जिथे त्याचं गुप्तांग हे झाकलं जाईल. अगदी जन्म झालेल्या बाळाला सुद्धा सांगते, आंघोळ घालताना तुम्ही मस्त जग सुधारलंय, जग सुधारलंय. जग सुधारलं नाही, जग संस्कार बुडीत काढायला लागले, लक्षात ठेवा. जे शास्त्राला धरून आहे किंवा पुराणामध्ये ज्या कथा आहेत, ऋषी महाऋषींनी ज्या अनुभवलेल्या आहेत, त्या कथा लोक विसरून गेले आणि त्याच्यामुळं आयुष्यामध्ये रोग हे होत असतात. ह्या रोगाची कारणं ती आहेत, लक्षात ठेवा. मुलांना तुम्ही लहानपणात फक्त तेवढाच पार्ट, गुप्तांगाचा पार्ट तेवढा जर लंगोट घालून झाकला, लक्षात आलं का? स्त्रियांनी सुद्धा आंघोळ करताना कमरेच्या खालचा जर भाग तो जर झाकलेला असेल, हे सर्व दृष्टिकोन समोर ठेवून बरं का महात्म्याने हे सांगितलेलं आहे. कोणता प्रसंग कोणता कसा येऊ शकतो हे सांगू शकत नाही. असे अलीकडचे फार सुशिक्षित लोक असे सांगतात, पहिली कुटुंब पद्धती होती म्हणून अंगावर वस्त्र ठेवून आंघोळ करत होते. चूक. पूर्व काळी संस्कार होते, लक्षात ठेवा. एक 50 वर्षापूर्वीचा जर काळ तुम्ही अझ्युम केला, म्हणजे 1970च्या पूर्वीचा काळ, तर कुठल्याही स्त्रीला मूल होत नव्हतं असं कधीच नव्हतं. ध्यानात आलं का तुमच्या? आवाज येता कामा नये अजिबात. तर हा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाने बदलणं आणि जुने जे ऋषी महाऋषींनी सांगितलेले
संस्कार जे आहेत, भगवान कृष्ण श्रीकृष्ण श्रीमद भागवतामध्ये बरं का 10व्या स्कंदात 22वा अध्याय त्याच्यामध्ये कथा आहे. जर योग्य पती मिळावा, श्रीकृष्णासारखा पती मिळावा, धष्टपुष्ट पती मिळावा, यासाठी स्त्रिया बरं का लक्षात ठेवा. काय कांत्यायनी देवी हिची पूजा करता, स्नान करत असताना या कांतियानी देवी, कारण स्नान करत असताना आपण पाणी वापरतो आणि हे पाणी कुठून आलेलं असतं तर पाऊस म्हणजे वरुण राजा. लक्षात आलं. वरुण देवता, कुठल्या देवतेचा अपमान होतो ते मी सांगतोय. आणि यमुनेतील स्नान म्हणजे आता हे पाणी कुठं जातं, समुद्राला जातं. समुद्रातलं पाणी पाझरूनच तुमच्या विहिरीला येतंय आणि त्याच विहिरीतील पाण्याने, कुठल्याही पाण्याने जे तुम्हाला पाण्याचा स्रोत उपलब्ध होतोय ते यमुना नदीचं पाणी हे समुद्रामध्ये जाऊन मिळतंच, लक्षात ठेवा. यामुळं जलदेवता वरुण राजा आणि यमुना नदी, गंगा नदी यांचा अपमान केला जातो तुम्ही विवस्त्र आंघोळ केल्यामुळे. आणि न कळत त्यांचा अपमान झाल्यामुळं, तुम्ही निर्लज्जासारखे वागल्यामुळं न कळत त्यांचा अपमान होतो. आणि न कळत अपमान झाल्यामुळं अशा लोकांना जे रोग आहेत ते उद्भवतात. मग गुप्तांगाचे रोग असतील, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सगळे रोग, पुरुषांनाही आणि स्त्रियांनाही. हे लक्षात ठेवा. संस्कार जपणं फार महत्वाचं आहे. मग ही गुप्तांग झाकून आपण आपली खोली बंदिस्त असू द्या, स्नानगृह बंदिस्त असू द्या, नसू द्या, परंतु गुप्तांगावर तर कमीत कमी आपल्या वस्त्र असणं, मग पंचा असू द्या, काही असू द्या, परंतु ते वस्त्र असणं फार महत्वाचं आहे. नाहीतर या देवतेचा अपमान झाल्यामुळं मग ते सर्वायकल कॅन्सर असू द्या, गरमी असू द्या, हे किरकोळ आहे, ते बरे तर होऊ शकतात. अपत्य न होणे ह्याला जोडी पुन्हा प्रारब्धाची आहे बरं का, लक्षात ठेवा. मूल जन्माला न येणे, योग्य पती न मिळणे, पुरुषाला योग्य पत्नी न मिळणे, व्यभिचारी पत्नी मिळणे, ही सर्व जे गुण आहेत ते आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि हे अजिबात असत्य नाहीये. तुम्हाला श्लोक मी वाचून दाखवतो, सुरुवात वाचून दाखवतो, तो शोधा तुम्ही, पहा उरोजून. युयम विवस्त्रा यदपो धृतव्रता, सुरुवात आहे. त्या श्लोकाची ही सुरुवात आहे. मग हा श्लोक तुम्ही शोधा. जे जाणकार व्यक्ती त्यांना जर मी विदाऊट प्रूफ बोलत असेल
तर तुम्ही मला जोडेने हाणू शकता. सत्य बोले माझी वाच, किडे पडतील म्हणून सांगितले. माझ्या वाचेमध्ये किडे पडतील. त्याच्यामुळं अगदी आवर्जून माझी मातोश्रींना, मुलींना, सर्वांनाच, पुरुषांना, लहान मुलांपासून सर्वांना माझी विनंती की विवस्त्र होऊन म्हणजे पूर्णतः नग्न होऊन, लहान बाळाला सुद्धा आंघोळ घालताना लक्षात ठेवा, मुलगी असो मुलगा असो, आपण होऊन त्याच्या अंगी पाप लादू नका. तुम्ही नंतर ज्या वेळेला स्वच्छता करताय, लक्षात ठेवा, स्वच्छता करताय त्या वेळेला पाणी तुम्ही पुसून काढताय, परंतु ज्या वेळेला अंगावर हे जलदेवता आपण घेतोय, जलदेवता आहे ती, त्याला जीवन म्हणतात. आणि पाण्यासारखं पवित्र जीवन त्यामुळे तर म्हटलंय ना. आणि हे पाणी वरुण देवतेकडून आपल्याला मिळतं. त्याच्यामुळं त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नये ही माझे हात जोडून विनंती. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.